मंडळी, आपल्या बऱ्याच जणांना माहीत असतं की तूप आणि मध एकत्र खाऊ नये. बऱ्याच ठिकाणावरून आपण हे ऐकलेलं असतं. परंतु किती मात्रेत खाल्लं तर चालतं किंवा चालत नाही किती मात्रेत खाल्लं तर? आणि ते खायचं का नाही? याच्याबद्दल पुरेशी माहिती नसते आपल्याकडे. बरं सांगा, तुम्ही कधी तूप आणि मध एकत्र खाल्लंय का हो? आणि खाल्लं असेल तर थोडं थांबा. कारण जर त्याबद्दल तुम्हाला पुरेशी माहिती नसेल, व्यवस्थित माहिती नसेल, तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. आयुर्वेद काय सांगतो? की तूप आणि मध समप्रमाणात एकत्र खाऊ नये. आणि जर ते खाल्लं तर ते विषासारखं असतं. हो, विषासारखं. शरीरात विष निर्माण करतं आणि पचनसंस्थेवरही ताण येऊ शकतो. मग तूप आणि मध एकत्र खायचंच नाही का हो? तर नक्की खायचं, पण समप्रमाणात नाही. उदाहरण द्यायचं झालं तर 1 चमचा तुपाचा घ्या आणि मधाचा अर्धा चमचा घ्या, किंवा मध जास्त घ्या, तूप कमी घ्या, असंही चालेल. विशेष म्हणजे 2 वेगळ्या गुणधर्माचे पदार्थ जर आपण व्यवस्थित एकत्र घेतले, योग्य प्रमाणात एकत्र घेतले, तर त्याचा औषधी इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. तूप आणि मध खाताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा, म्हणजे तुमच्या आरोग्यावर त्याचे अनिष्ट परिणाम होणार नाहीत.